आज बघणार आहे आपण SN2 मेकॅनिझम. SN2 सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर रिएक्शन. सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर रिएक्शन. ही रिएक्शन स्पेशली प्रोसीड आउट होते प्रायमरी अल्काइल हॅलाइडसाठी आणि त्यामुळेच आपण बघणारे मेकॅनिझम अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड. मिथाइल ब्रोमाइड हा प्रायमरी अल्काइल हॅलाइड आहे आणि मिथाइल ब्रोमाइडचं अल्कलाइन हायड्रॉलिसिस केल्यावर आपल्याला भेटणार आहे मिथेनॉल. इथं रिएक्शन दिली आपण, मिथाइल ब्रोमाइड घेतलाय, OH घेतलाय, तुम्ही मे बी KOH घेऊ शकता किंवा NOH घेऊ शकता. त्यातला जो हायड्रॉक्सी ग्रुप आहे न्यूक्लियोफाईल हा काय करेल, ह्या BR अटॅक करेल, BR बाजूला जाईल आणि तिथं काय येईल OH म्हणजे मिथाइल ब्रोमाइड पासून आपल्याला काय भेटणार आहे मिथेनॉल. रिएक्शनचा जर रेट बघायला गेलं तर रिएक्शनचा रेट हा दोन्ही फॅक्टरवर डिपेंड आहे. दोन्ही फॅक्टर म्हणजे सबस्ट्रेटवर आणि न्यूक्लियोफाईलवर. सो रेट ऑफ द रिएक्शन इज डिपेंड अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट मीन्स मिथाइल ब्रोमाइड and concentration of nucleophile means OH minus and therefore it is second order reaction. SN2 mechanism कसली असणार आहे, सेकंड ऑर्डर रिएक्शन असणार आहे. नेक्स्ट मेकॅनिझम SN2 मेकॅनिझम जी आहे ती सिंगल स्टेप रिएक्शन आहे. का बरं सिंगल स्टेप रिएक्शन? कारण की आपला जो मिथाइल ग्रुप आहे तिथं जास्त बल्की ग्रुप नाहीये, त्यामुळे तिथं जास्त स्टेरिक हिंड्रन्स नसेल आणि स्टेरिक हिंड्रन्स नाहीये, त्यामुळे ही रिएक्शन काय होईल सिंगल स्टेप होईल. सिंगल स्टेप होताना कुठले कुठले स्टेप फॉलो करावे लागतील? सिंगल स्टेप मध्ये फर्स्ट काय होईल, बॅक साइड अटॅक होईल कुणाचा, न्यूक्लियोफाईलचा. हा आपला मिथाइल ब्रोमाइड आहे, या मिथाइल ब्रोमाइडला हा न्यूक्लियोफाईल काय करेल, बॅक साइडने अटॅक करेल. बॅक साइडने म्हणजे जिकडे BR अटॅच आहे त्याच्या अपोजिट साइडला कोण अटॅक करेल, OH मायनस म्हणजे न्यूक्लियोफाईल. आणि ही रिएक्शन जी आहे तीच आपली आहे रेट डिटरमाइनिंग स्टेप. आणि ही रिएक्शन स्लो होते आणि ही रिएक्शन होताना आपल्याला भेटणार आहे फर्स्ट ट्रान्झिशन स्टेट. एकच ट्रान्झिशन स्टेट काय असणार आहे, SN2 मेकॅनिझम मध्ये आहे. ह्या ट्रान्झिशन स्टेटमध्ये आपला जो कॉम्पोनंट असणार आहे, जो इंटरमिजिएट प्रोडक्ट असेल तो पेंटाव्हॅलंट असतो. बघा सेंटरला कार्बन आहे आणि 5 साईडला बघा 3 साईडला 3 हायड्रोजन आहेत, 4 साईडला हायड्रॉक्सी ग्रुप आणि 5th साईडला काय आहे PR. आणि दिस इज द ट्रान्झिशन स्टेट जी आहे पेंटाव्हॅलंट. आणि लास्टली काय होईल, हा जो C आणि BR आहे त्यातला बॉन्ड ब्रेक होईल आणि C आणि OH जो आहे त्यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन होईल आणि आपल्याला प्रोडक्ट भेटेल जो कसा असणार आहे, मिथाइल अल्कोहोल असेल, जिथं OH जो आहे तो कुठं असणार आहे, बॅक साईडला काय केलेला असणार आहे, अटॅच झालेला असणार आहे, अटॅच असणार आहे आणि BR काय होईल, लिबरेट होईल. आणि ही प्रोसिजर होताना आपल्याला जो प्रोडक्ट भेटेल तो असेल इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. हा असणार आहे इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन म्हणजे जिथं BR होता त्याच्या अपोजिट साईडला आपल्याला काय भेटणार आहे, OH अटॅच झालेला भेटणार आहे.